आर्यन खान काही करून सुधारणार नाहीये, बदलायची त्याची इच्छा देखील नाहीये. पण समीर वानखेडे त्यांची कहाणी मात्र एखाद्या सस्पेन्स थ्रिलर पेक्षा कमी नाहीये. ते शाहरुख खान आणि त्याच्या मुलाचा बदला चुकता करायला पुन्हा मुंबईत येणार आणि आपल्याला या दोघांचा रंगलेला सामना पाहायला मिळणार आहे, असा खळबळजनक दावा केला आहे वादग्रस्त पण थेट बोलणारा अभिनेता आणि दिग्दर्शक कमाल आर खान अर्थात KRK यानं. प्रकरण काय समजून घेऊयात. नमस्कार, मी अभिषेक गावंडे, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. समीर वानखेडे एक असा नायक ज्यानं आर्यन खान प्रकरणात मोठी कारवाई करत खळबळ उडवून दिली होती. आज दोघंही चर्चेत आहेत एका मानहानीच्या खटल्यामुळे. 2021च्या क्रूज ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांनी आर्यन खानला अटक केली होती आणि त्यामुळे आर्यनला 28 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. पण त्यानंतर फासे पलटले. आरोप झाले समीर वानखेडे यांच्यावर, विरोधकांच्या निशाण्यावर आले, त्यांच्यावर आरोप झाले. CBIनं त्यांना अटक करण्याचा प्रयत्नही केला, पण कोणाच्या तरी मदतीमुळे ते वाचले होते. तेव्हा त्यांना दक्षिण भारतात पोस्टिंग देण्यात आली होती. आता त्यांना बदला घ्यायचा असल्यानं पुन्हा मुंबईत यायचंय असा दावा करत कमाल खाननं खळबळ उडवली. सोबतच शाहरुख खान सोबतचा त्यांचा वाद हा प्रसिद्धीची भूक भागवण्यासाठी असल्याचंही त्यानं यात म्हटलंय. समीर वानखेडे यांनी द बॅट्स ऑफ बॉलिवूड नावाच्या वेब सिरीजवर आक्षेप घेत काही आरोप केले. त्यात समीर यांची व्यक्तिरेखेसारखंच एक कॅरेक्टर दाखवण्यात आल्याचा, त्याद्वारे त्यांची जी प्रतिमा आहे ती मलिन करण्याचा, छवी खोटी, व्यंगात्मक आणि बदनामी करणारी दाखवली गेल्याचा आरोप करत दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटलाही दाखल केला. खटल्यात समीर यांनी रेड चिलीज एंटरटेनमेंट, शाहरुख आणि गौरी खान यांची कंपनी आहे, नेटफ्लिक्स यांच्यावर आरोप केलेत की त्यांनी त्यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचा याद्वारे प्रयत्न केला. दिल्ली हायकोर्टानं या याचिकेवर पक्षकारांना नोटीसही बजावल्यात. रेड चिलीज, नेटफ्लिक्स आणि अन्य प्रतिवाद्यांना 7 दिवसांत उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले. 30 तारखेला त्यावर सुनावणी आहे. समीर वानखेडेंनी दावा केलाय की त्यांच्या कुटुंबाला ट्रोल केलं जात आहे, त्यांना धमक्या येत आहेत. पत्नी व बहिणीबद्दल सोशल मीडिया पोस्टद्वारे आक्षेपार्ह भाषा वापरली जाते. मात्र यानंतर प्रकरणात ट्विस्ट येतो ते कमाल खानच्या दाव्यामुळे. एका पॉडकास्टचा हवाला देत कमाल खाननं व्हिडिओ त्याच्या फेसबुक पोस्टला शेअर केलाय. त्यानं दावा केलाय की समीर यांना परत मुंबईत यायचंय. तुम्हाला मुंबईत काय यायचं या प्रश्नावर समीर यांचं उत्तर होतं, प्रतिशोध भी कोई चीज होती है. अर्थात बदला नावाची पण काहीतरी गोष्ट असते ना. मग येत्या काळात शाहरुख आणि आर्यन खान यांचा समीर वानखेडेंसोबत थेट सामना रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि विशेष म्हणजे कमाल आर खान याच्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय तेही कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.